समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। हुडकेश्वर पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी आणि चोरी करणाऱ्या एका नामांकित चोरट्याला अटक केली आहे। रजनीकांत केशव चांडवरे वय 24 वर्ष असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर नागपूरसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत। विशेष म्हणजे तो चोरीच्या पैशातून आलिशान जीवनशैली जगत होता। रजनीकांत हा केवळ 12वी पर्यंत शिकलेला असला तरी त्याचा कल शिक्षणाकडे नव्हता, तर चोरी करून पैसे कमवण्याकडे होता। तो ब्रँडेड कपडे घालणे, महागडे मोबाईल वापरणे, लक्झरी कारमध्ये फिरणे यासाठी प्रसिद्ध होता। एवढेच नव्हे तर नागपुरात त्याने एक आलिशान फ्लॅटही भाड्याने घेतला होता। पोलीस तपासानुसार रजनीकांत नेहमी अशा घरांना टार्गेट करायचा जिथे लग्न सोहळा किंवा मोठे कार्यक्रम असायचे। कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून तो घरफोडी करून सोनं चांदी, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करायचा। एकीकडे चोरी करत असतानाच तो अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा असल्याचे आढळले आहे। मिळालेल्या पैशातून त्याने कुंभमेळ्यालाही हजेरी लावली होती। रजनीकांतने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गुन्हे केले आहेत। त्याच्या टोळीमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध पोलीस घेत आहे। सध्या हुडकेश्वर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। आमच्या डीबी पथकाने एक अतिशय शातीर आरोपीला रेकॉर्डवरून अटक केलेली आहे। याला भोपाळवरून अटक करण्यात आलेली आहे आणि हा मुलगा भंडारा येथील आहे। आणि याच्यामध्ये 2 आरोपी होते, परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे। एक आरोपी आपण अटक केलेला आहे, भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे। या आरोपीचा मोडस अशी होती का 4 व्हीलर गाडी, वर्ना गाडी आहे त्याच्याकडे, त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे, आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा। आणि याच्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहे। छत्तीसगडमध्ये भंडारा, चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे। राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे। त्याची अतिशय चाणक्य होती, मोडस अशी होती का तो 1-1.5 किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा, पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून, आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन फसार व्हायचा। त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शौक आहे, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शौक आहे। आयफोन वापरतो तो, 220 पल्सर गाडी वापरतो तो, आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिम मध्ये तो सराव करतो आपला, अशी मोडस आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याने 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून, या आरोपीकडून। आणि 5 गुन्ह्यामध्ये त्याचं आरोपीचं नाव आहे रजनीकांत चांडवरे। जवळपास आम्ही 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे। 17,90,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे। अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे, तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे। तो मिळाल्यानंतर अजून काही मुद्देमाल रिकव्हर होण्याची शक्यता आहे। मागील 3 महिन्यापासून इथे त्यांनी रूम रेंटनं घेतलेली होती नरसाडा परिसरामध्ये, एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंटनं घेतली। रेंटनं घेऊन रूम तो राहत होता। त्याचं एज्युकेशन काय आणि त्यांनी काय सांगितलं, पैशाचा वापर तो कशासाठी करायचा? 12वी पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शौक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं, ब्रँडेड मोबाईल। त्याच्याकडे 1.5 लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याकडे, आयफोन आहे त्याच्याकडे नवीन व्हर्जनचा, गाडी 4 व्हीलर, आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे। आता तो अयोध्येला, प्रयागराज इथे फिरून आलेला होता आणि आम्ही त्या टीमने त्याला सतत पाठलाग करत करत भोपाळमध्ये त्याला पकडलेलं होतं।